एक लाठी हल्ला की ज्या लाठी हल्ल्याच्या बाबतीमध्ये किती वेळा तुम्ही देवेंद्र दोष देणार? आणि लाठी हल्ला काय ते काय फील्डमध्ये उभे राहिले होते का? कडक शब्दामध्ये 4 वेळा एकनाथजी बोलले आहेत. मनोज जरांगे पाटलाच्या अंगावर जाऊन म्हणालेले आहेत की मी यापुढे एक शब्द देवेंद्र ऐकणार नाही. विरोधकांमधला एक माणूस असा आहे ना की ज्यांचं मानलंच पाहिजे. ते काय बोलतात हे कोणाला कळत नाही, पण तरी ते माणसाला कन्व्हिन्स करतात, नॅरेशन सेट करतात. ते कमालच आहे. सरकार गेलं तरी चालेल, पण आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. हे वाक्य झोपताना एकदा, उठताना एकदा एकनाथजी आणि देवेंद्र म्हणत असतात. पुढचा मुख्यमंत्री भाजपचा असेल का? युतीचा असेल, दिल्ली ठरवेल. तर लिहून ठेवा आणि बाहेर जाऊन बेट मारा कोणाशी. 170च्या जागी एक जागा आले तर आपण वाटेल त्या हरायला तयार आहोत. जरांगे का टार्गेट करतात वारंवार भाजपला, फडणवीसांना? आरोप करणं बरोबर नाही, पण एवढंच म्हणेन की त्यांनी आता वस्तुस्थितीवर चाललं पाहिजे. वस्तुस्थितीवर नाही चाललं तर एका यशाच्या शिखरापर्यंत ते गेले. म्हणजे त्याबद्दल त्यांचं अभिनंदनच आहे की इतकं फॉलोईंग कधी कोणाला मिळालं नाही. सगळ्या पक्षाचे लोक त्यांच्याशी जोडले गेले. तिथे टेस्ट असते. इकॉनॉमिक्सचा एक नियम आहे, रायझिंग, कॉन्स्टंट अँड डाऊनवर्ड, ज्याला कोणीच अपवाद नाही. इंदिरा गांधी पण अपवाद नाही, मोठमोठी एम्पायर्स पण अपवाद नाही. ते एका स्टेजला त्यांचा डाऊनवर्ड सुरू होतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जगातली एकमात्र संघटना आहे की ज्यांचं रायझिंग कॉन्स्टंट म्हणजे स्टॅग्नेशन, एक दो, बट अगेन रायझिंग. वेल मोस्ट प्रॅक्टिकल RSS. मग एका स्टेजला ह्यांना रायझिंग कॉन्स्टंट अगेन रायझिंग व्हायचं असेल तर खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणायला लागेल. फॉलोअर इतका मूर्ख नाही आहे. तो काय बी बोलता यार तुम्ही. आणि मग हळूहळू जर प्रतिसाद कमी झाला तर तुमच्या हाताशी काहीच उरणार नाही. ठीक आहे, एका लोकसभेत तुम्ही मराठवाड्यामध्ये BJPला फटका दिला, विधानसभेला देण्याच्या भाषा करताय, चांगलं आहे. पण मनोजदादा जरांगेंच्या प्रेमापोटी, कारण त्यांना मी खूपच ओळखतो ना. मी सतत उपसमितीचा अध्यक्ष आहे ना. दर मंगळवारी मला बैठक घ्यायला लागते. ते स्वतः बैठकीला यायचं. माझं त्यांच्यावर प्रेम आहे. त्यांचं नेता होणं ह्याच्याबद्दल मला अप्रूप वाटतंय. आणि त्यामुळे यांचं नेतृत्व टिकावं असं वाटतंय. ते टिकताना खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं तरी म्हणायलाच लागेल. लोकसभेत अपेक्षित यश मिळालं नाही, काय कारण वाटतात तुम्हाला? बिलकुल अपेक्षित यश मिळालं नाही असं मला वाटत नाही. हे बघा, आकड्यांचा खेळ आहे. 48 जागा, आम्हाला 17 मिळाल्या, त्यांना 31 मिळाल्या. 30+1 सांगलीचे. आता आमच्या जर 10 जागा या 3000, 6000, 9000 गेल्या, आणि त्या कशा गेल्या तुम्हाला माहिती आहे की धुळ्याचे आमचे भामरे 1,98,000चं मार्जिन घेऊन मालेगावात आले. आणि मालेगावात झालेल्या 1,98,000 मतापैकी त्यांना 4,000 मत मिळाले. एकदम सगळा मार्जिन कन्झ्युम झाला आणि ते 3,000 हरले. पंकजाताई, नवनीत राणा, उज्ज्वल निकम, मीर कोटेचा, अशा आमच्या 10 जागा आहेत. आता तरीही राज्यामध्ये 0.5% मतदान कमी आहे. मुंबईमध्ये 2 लाखांनी जास्त, पश्चिम महाराष्ट्रात 2 लाखांनी जास्त. पश्चिम महाराष्ट्र 6 पैकी 4 त्यांचे, 10 पैकी 6 त्यांचे, 4 आमचे, आणि आम्ही 2 लाखांनी जास्त आहोत. पण समजा आम्ही 17-27 जागा निघाल्या, ते 3121 झाले असते. खेळ संपला. आणि ह्या जागा जर वर जोडल्या असत्या तर 250 झाले असते. 250 मध्ये जे कधीही विचारही आणू शकणार नाही मोदी सोडण्याचे असे 7 एकनाथजींच्या आणि 5 चिराग पासवानचे, म्हणजे 262 झाले असते. मग कोणाचं प्रेशर म्हणण्याची वेळ आली नसते. म्हणजे मी नुसत्या महाराष्ट्रात 10 वाढले असते तरी म्हणतोय, मग थोड्या उत्तर प्रदेशमध्ये 4-5 वाढल्या असत्या, 4-5 बंगालमध्ये वाढल्या असत्या. असे हळहळ वाटते असं समोर गेलं. आणि मग परिणाम काय, तर लोकसभा कायदा मागे घ्यावा लागतो. मागे घ्यायला तर म्हणजे संसदीय कामकाज 370ला नाही मागे घेतलं तर फुल मेजॉरिटी होती. आणि त्यामुळे पिछाड काही झाले नाही आहे. पूर्ण कोकण बेल्ट शिवसेना हरली, आम्ही जिंकलो. मुंबईमध्ये 2 लाख मतं आम्हाला जास्त, पश्चिम महाराष्ट्रात 2 लाख आम्हाला जास्त. फटका मिळाला मराठवाड्यामध्ये, काहीसा विदर्भामध्ये. त्याचं आमचं खूप चिंतन होऊन कुठे चुकलं काय चुकलं चाललेलं आहे. पण 17 जागांमध्ये सुद्धा आम्ही 130 विधानसभांवर पुढे आहोत.
अशी दिल्ली दिसते, 14 जागा पाहिजे. आणि त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण आली, मुलींचं शिक्षण मोफत झालं, 3 गॅस सिलेंडर आले, पिंक रिक्षा आली, शेतकऱ्यांची 7.5 हॉर्स पॉवरची वीज माफ झाली, काल परवाकडे कांद्याची निर्यात बंदी उडाली, आणि कांदा तुम्हाला पाहिजे तेवढा निर्यात करा असं झालं. ह्याची काही मतं वाढणार की नाही? ही 3,000-2,000ची गॅप भरून निघणार की नाही? त्यामुळे 170वाला सरकार येणार काय. राज्यात अनुकूल परिस्थिती आहे असं वाटतं महायुतीसाठी आता? आरक्षण किंवा पुतळा कोसळला किंवा तुम्ही सांगितलेले मुद्दे असतील, हे सगळे याची गोळाबेरीज केल्यावर अनुकूल परिस्थिती आहे असं वाटतं? अनुकूल नाही, पण कठीण नाही. जरांगे, मनोज जरांगे एकनाथ शिंदेचा माणूस आहे अशी चर्चा होताना दिसते वारंवार. हे विरोधकांमधला एक माणूस असा आहे ना की ज्यांचं मानलंच पाहिजे. ते काय बोलतात हे कोणाला कळत नाही, पण तरी ते माणसाला कन्व्हिन्स करतात, नॅरेशन सेट करतात. ते कमालच आहे. तर त्यांनी अशा अनेक अफवा निर्माण करायला ठरवल्या आहेत. कडक शब्दामध्ये 4 वेळा एकनाथजी बोलले आहेत. मनोज जरांगे पाटलाच्या अंगावर जाऊन म्हणालेले आहेत की मी यापुढे एक शब्द देवेंद्रजींबद्दल ऐकणार नाहीत. असं स्वप्नातही एकनाथजी विचार करू शकणार नाही. पण टीका करताना फार दिसत नाही जरांगे शिंदेवर. कोणाला? तर ते आता जरांगेने विचारलं पाहिजे. त्या बघा, स्ट्रॅटेजी तशी तयार झालेली आहे की सगळ्यांनी म्हणून देवेंद्रजींना घेरायचं, कारण ते पूर्ण उरले ना. हे बघा, महाराष्ट्रामध्ये सलग 5 वर्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी, पवार इथं 1.25 वर्ष, 1 वर्ष, विलासराव देशमुख 1.5 वर्ष, अशोक चव्हाण 1.25 वर्ष, 5 वर्ष महाराष्ट्रामध्ये कर्तृत्वाच्या जीवावर 5 वर्ष. कभी झगडाच नाही. दिल्ली में शिष्टमंडळ गया, देवेंद्रजींच्या आसनाला धोका, नथिंग. हे दुखणं आहे. वसंतराव नाईकांच्या 11 वर्षानंतर पहिला मुख्यमंत्री तो सलग 5 वर्ष राहिला. आणि जर गडबड केलेली असती उद्धवजींनी तर 10 वर्ष कंप्लीट केली असती. आणि वसंतराव नाईकांचा तो हे आहे टार्गेट आहे, काय म्हणूया आपण, फिगर 11 वर्षामध्ये, तिथे गेले असते आमचे मुख्यमंत्री, आमचे देवेंद्रजी. आणि त्यामुळे हा माणूस महाराष्ट्राच्या राजकारणातून घालवायला पाहिजे. यासाठी जे चंग बांधलेलं आहे त्या चंगमध्ये स्क्रिप्ट लिहिताना सगळ्यांना सांगितलं जातं की ह्याला ठोका तुम्ही. पण तेही असे आमच्या कोल्हापूरच्या मातीतले पैलवान आहेत. त्यांच्या कधी चेहऱ्यावर काही दिसत नाही, त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये काही दिसत नाही, प्रवास कमी होत नाही. ते अतिशय फुलफ्लेश. तुम्हाला काय करायचं आहे का ना, मी चाललो आहे आणि चाललो आहे याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे मी काय आहे, जरा सांभाळून करा, एक दिवशी फटका खाल, अशा भूमिकेत चालेल. जाता जाता असा एखाद्याला फटका देत आहेत की तो निवडणूक संपल्यानंतर पुन्हा उठेल, अशा तुम्ही काय काळजी करू. पण दुसऱ्या बाजूला अशी चर्चा असते की मनोज जरांगे शरद पवारांचे पण माणूस आहेत, त्याकडे कसं बघता? मनोज जरांगे पाटलांवर हा आरोप तर मी बिलकुल करणार नाही. मराठा समाजाच्या हितासाठी ते करतायत, पण वस्तुस्थिती समजून घेऊन जे म्हणायला पाहिजे. वस्तुस्थिती त्यांनी समजून सांगावी की देवेंद्रजीने काय, तो एक लाठी हल्ला की ज्या लाठी हल्ल्याच्या बाबतीमध्ये किती वेळा तुम्ही देवेंद्रजींना दोष देणार. आणि लाठी हल्ला काय ते काय फील्डमध्ये उभे राहिले होते का? फोनवरून त्याने निरोप दिला लाठी हल्ला करत. फील्डमधला जो पोलीस आहे त्याला त्यावेळेला जे करावं लागलं ते त्याने केलं. आपल्याला माहिती आहे त्याची चित्र आपण पाहिले, किती लोक जखमी झाले दगडफेकीमध्ये. तो एक प्रसंग सोडला तर त्यांच्यावर आरोप करणार की काय, त्याने आरक्षण दिलं, त्याने आरक्षण टिकवलं. त्यांनी आरक्षण आणि सुविधा हे घट्ट एकत्र बसलं होतं, ते बाजूला गेलं. आधी काय होतं, तुम्हाला आरक्षण आहे का तर तुम्हाला हॉस्टेल, तुम्हाला आरक्षण आहे का तुमचे आरक्षण आहे तर कर्ज विदाऊट इंटरेस्ट, त्यांनी बाजूला करून टाकलं. आरक्षण देते राहेंगे, पण तुम्ही 8 लाखापेक्षा खालचा आहेत ना तर तुम्हाला हॉस्टेल, तुम्ही 8 लाखाच्या खालचे आहेत तर तुमची निम्मी फी, तुम्ही 8 लाखाच्या खालचे आहेत तर तुम्हाला कर्ज विदाऊट इंटरेस्ट. पहिल्यांदा केलं. सुविधा आणि आरक्षण वेगळा करून टाकलं, आरक्षण पण दिलं. मग एकदा यादी द्या ना माझ्याकडे, मी येतो ऑल द वे. यादी द्या माझ्याकडे की मी पण तुमच्यावर भांडतो देवेंद्रजी. हो देवेंद्रजी, मला लक्षात आलं नाही, हो मनोज जरांगे पाटला मला लक्षात आणून दिलं की तुमची चूक झाली, माझं कधी लक्षात आलं इतक्या वर्ष करून मी भांडतो तुमच्याविषयी जास्त भांडायला मी प्रकार वाढवतो. पण तुम्ही काहीच मांडत नाही की देवेंद्रजी चुकले 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 म्हणजे काय चुकले.
एवढाच मुद्दा आहे. म्हणजे त्यांना कोणी पवार पैसे देत असतील, पवारांचा माणूस असा आरोप मी बिलकुल करणार नाही. अत्यंत गरीब घरातले मनोजदादा जरांगे आहेत. कितीतरी बैठकांना आम्ही एकत्र बसलेलो आहोत. त्यामुळे ते पैशाचे लोभी नाही आहेत. ते आमदार खासदार होण्याचे, मंत्री होण्याचे लोभी नाही आहेत. त्यांना मराठा समाजाचं हित पडलं आहे. ते हित करून घेताना काहीतरी माहिती अपुरी पडते आहे आणि ती त्याने माहिती नीट करून घेतली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न तापलेला असताना दुसऱ्या बाजूला ओबीसीमध्येही खतखत दिसून येते आपल्याला. ओबीसी मतदार भाजपपासून दुरावेल असं वाटतंय? किती वाटतं ते ओबीसी मध्ये काय खतखत असावी? त्यांचं तर ठाम म्हणणं आहे ना की बघा, सरकार गेलं तरी चालेल पण आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही. हे वाक्य झोपताना एकदा, उठताना एकदा एकनाथजी आणि देवेंद्र म्हणत असतात. ओबीसीला याची जाणीव झाली किंवा मराठा अंगावर घेऊन ये आणि ओबीसीला धक्का लागणार नाही. ओबीसी डिस्टर्ब होण्याचं काही कारणच नाही. मराठा पण डिस्टर्ब होणार नाही. खाली ग्रासरूटला, बूथ लेवलला तो जो कोणी मराठा वोटर आहे त्याला हे माहिती आहे की जे काही दिलं आम्हाला ते देवेंद्रजीनेच दिलं, जे काही दिलं आम्हाला जे काही दिलं आम्हाला मोदीजीने दिलं. त्यामुळे वोटिंगमध्ये मराठवाडा हा भाग कसा आला. मग एक मिनिटात मी तुम्हाला वस्तुस्थिती सांगतो. मराठवाड्यामध्ये मराठ्यांना गरिबी जास्त भोगावी लागली. याचं कारण निजामाचा कालावधी होता. निजामाने नोंदी नीट न ठेवल्यामुळे मराठवाड्यातल्या मराठ्यांना कुणबी नोंदी उशिरा मिळाल्या. उर्वरित महाराष्ट्रामध्ये कुणबी नोंदी सहजपणे मिळायला लागल्या. त्यामुळे ते पटापटा कुणबी झाले, ओबीसी झाले, फॅसिलिटी मिळवल्या. त्यामुळे हा विषय मराठवाड्यामध्ये जास्त धगधगत आहे. आता तोही संपला. माझ्या माहितीप्रमाणे आत्ताच 48,000 नोंदी आणि एक नोंद नसते ना, त्याच्यामुळे 300 नातेवाईकांना सर्टिफिकेट मिळतात. एक नोंद मिळाली चंद्रकांत पाटलांना. मग चंद्रकांत पाटलांना आतापर्यंत चुलत भावाला मिळत नव्हती, ती मिळणार. त्याला वेगळे काढावंच लागणार नाही. बहिणीला मिळणार, मुलांना मिळणार. असं करत एक मराठवाडा राजकीय नेत्याचं नाव मी खूट करू शकते. तो मला म्हणाला की दादा एकदम डायरेक्ट 300 जणांची सर्टिफिकेट आमची झाली. बिग लीडर, अपोजिशन लीडर, माझा मित्र. आणि त्यामुळे जर 48,000 सर्टिफिकेट मिळाले असतील तर ते 48 गुणिले 300 इतक्या लोकांना आता मिळालं कुणबी सर्टिफिकेट. अशा परिस्थितीमध्ये मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या मनामध्ये तो जो भाव होता की पश्चिम महाराष्ट्रातले मराठी कुणबी झाले, ते कोकणातले झाले, ते विदर्भातले झाले, तर त्याला कारण निजाम आहे. त्यांच्याकडे रेकॉर्ड नीट नव्हतं. उर्वरित भागामध्ये इंग्रजांचं राज्य होतं. इंग्रज हे डॉक्युमेंटेशनला परफेक्ट होते. पटापटापटा नोंदी सापडतात. 67च्या आधी तुम्ही कुणबी होतात, विषय संपला. इतकीच नोंद लागते. पण त्यासाठी सगळे बॅक तुमची हिस्ट्री, ज्याला ट्री म्हणतो, ती चेक करायला लागते. ती मराठवाड्यात मिळत ना. म्हणून मग रिटायर्ड जज संधी अपॉइंट केले. ते 100 वेळा गेले बिचारे हैदराबादला. खूप डॉक्युमेंट्सचा अभ्यास केला, त्यातून एवढ्या मिळाल्या. पण तुम्ही ते म्हणा ना की ते अजून इफेक्टिव्ह करा, अजून आम्हाला मिळायला पाहिजे, अजून मिळायला पाहिजे. पण तुम्ही जर असं म्हणाला की सरसकट मराठवाड्यातल्या मराठ्यांना तुम्ही कुणबी करा तर ते कायद्याच्या कसोटीत टिकणार नाही. हेच कुणबी प्रमाणपत्र वाटण्यावरून अनेक ओबीसीची तक्रार आहे भाजपबद्दल विशेषतः, की का वाटली कुणबी प्रमाणपत्र? बिलकुल नाही. कुणबी नोंद असणाऱ्यांना कुणबी सर्टिफिकेट मिळणं यात ओबीसीचं काही म्हणणं नाही. सरसकट केलं जाईल ही त्यांच्या मनात भीती आहे. कुणबी नोंदी तर आज कुठे आहे? 67 पासून मिळायला लागले ना. पश्चिम महाराष्ट्रामध्ये 14 ते 19 या 5 वर्षाच्या काळामध्ये किमान एक 4-5 लाख नोंदी पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना मिळाल्या ना. कुठे ओबीसी डिस्टर्ब झालं? ओबीसीचं म्हणणं काय आहे की तुम्ही हे जे आउटराईट करता, तर त्या आउटराईटच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी प्रॉमिस केलं की मी आउटराईट करणार नाही. माझं एक वेळ सरकार गेलं तर चालेल. सर, शेवटच्या टप्प्याकडे येतो चर्चेच्या. तुम्ही केलेली अनेक विधानं ही कॉन्ट्रोव्हर्सीत सापडतात. उदाहरणार्थ बारामतीच्या निवडणुकीच्या आधी पवारांना संपवायचं हे विधान चर्चेत राहिलं. कसब्याच्या पोटनिवडणुकीत हुईज धकेकर हे विधान चर्चेत राहिलं. अजित पवारही निवडणुकीनंतर म्हणाले की थोडीशी तुमच्याबद्दल एक विधानांबद्दल त्यांनी तक्रार बोलून दाखवली. काय वाटतं, तुमची विधानं कॉन्ट्रोव्हर्सीत का सापडतात? चांगला मुद्दा दिलाय. आता माझं एक स्टेटमेंट घेऊन आपण बोलू. समजा अगदी लेटेस्ट तुम्ही शरद पवारांच्या बद्दल मी बारामतीमध्ये बोललो, तर कोणत्या संदर्भात बोललो? तर पत्रकाराने असा प्रश्न विचारला की तुमचा जो संघाशी रिलेटेड बेसिक बीजेपीचा वोटर हा घड्याळाचं बटन दाबेल कसा? म्हटलं दाबेल
याचं कारण त्याला माहिती आहे की हे दाबलं की शरद पवार पराभूत होणार आहेत. काय समजू जे माझ्या वोटरला कॉन्फिडन्स देण्यासाठी मला हवं होतं. पण अजित पवार आणि शरद पवारांबद्दल काय म्हटलं याची एक 23 मुद्द्यांची मी यादी देऊ शकतो आणि ते काय जहाल म्हटलं त्याची पण यादी देऊ शकतो. पण चंद्रकांत पाटील नावाचा एक गिरण भागातला माणूस इतक्यावर जातोच कसा हे दुखणं आहे. आणि त्या दुखण्यापायी एजन्सी अपॉइंट केल्या गेल्या की हा जिथे जाईल तिथे आपण पत्रकार म्हणून जाऊन बसायचं, नीट क्लिप करायची, लगेच स्टुडिओमध्ये यायची. आता ह्याचा श्लेष काय करता येईल? आता हे तर स्टेटमेंट मी सांगितलं, पण याच्यापेक्षा गमतीदार सांगतो. पैठणला माझ्या स्टेटमेंटचा अभ्यास केला गेला. काय पैठणला अभ्यास बोललो मी? आम्ही 32 कोटी रुपये पैठणच्या संतपीठाला दिले म्हणून कार्यक्रम, संतपीठामधल्या डिप्लोमा घेतलेल्यांना सर्टिफिकेट देण्याचा कार्यक्रम, कॉन्व्होकेशनचा कार्यक्रम. तिथे त्यांनी प्रास्ताविकामध्ये असं म्हटलं की आम्हाला अजून एक 42 कोटी रुपये द्या. मी माझ्या भाषणात असं म्हटलं की बा किती काळ तुम्ही सरकारकडे पैसा मागत बसणार, काही CSR मागा, लोकांकडे जा. बाबासाहेबांनी आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी भीक मागून संस्था चालवल्या. दिस माय स्टेटमेंट. ते भिकारी होते असं म्हटलं नाही, उलट ॲप्रिसिएशन केलं. ते घरोघर गेले, माझी संस्था चालवायला मला भीक द्या म्हटलं. पुढे जाऊन राज ठाकरे आणि मी मित्र असल्यामुळे त्यांनी ह्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये प्रबोधनकार ठाकरेंचं एक पुस्तक मला पाठवलं अंडरलाईन करून. यात प्रबोधनकार ठाकरे असं म्हणाले गांधींना की मी एका भिकाऱ्याला घेऊन तुझ्याकडे येतोय, तुझ्याकडून भीक हवी आहे. म्हणजे कोणाला? कर्मवीर भाऊराव पाटलांना. म्हणजे मग त्यांच्या विरुद्ध आंदोलन करता काय? तर त्यांनी चांगल्याने म्हटलं, तो बिचारा गावोगाव फिरून धान्य गोळा करतो. पुढचं वाक्य महत्वाचं आहे. महात्मा गांधींकडे गेल्यानंतर महात्मा गांधी म्हणाले की मैं भिकारी, महात्मा गांधी स्वतःला म्हणाले मैं भिकारी, तुमको भीक कहाँ से देऊ? प्रबोधनकार मग कसं म्हणाले की तुम श्रीमंत भिकारी हो, मेरा अण्णा गरीब भिकारी आहे. आता ह्याचा संदर्भ घेतला तर मी काय म्हटलं, ॲप्रिसिएशनच केलं ना की बाबा यांनी भीक मागून संस्था चालवल्या, तुम्ही कशाला उठसूट सरकारकडे बघा. दिस इज माय स्टेट. पैठण औरंगाबादपासून 1.5 तास, पण व्हेरी फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये महाराष्ट्राच्या सगळ्या चॅनलवर आलं. याचं कारण वन एजन्सी इज वर्किंग, स्टील वर्किंग. आता ती एजन्सी मला अप्रोच झाली आहे की असं असं आम्हाला पॅकेज होतं, आम्ही पण तुमच्याकडे काम करतो. म्हटलं असलं काम करायला मला आवडतच नाही. सकाळी उठायचं, प्रामाणिकपणे काम करायचं, कधी झोपेचं, कधी सरकार गेलं तेव्हाही प्रॉब्लेम नाही आला आणि कशाचा प्रॉब्लेम नाही, मला काही एजन्सी नको. आता तिसरं विधान की एकनाथजींचा शपथविधी झाला आणि आमची प्रदेश कार्यकारिणी व्हेरी नेक्स्ट डे पनवेलला लागली की ज्यात प्रचंड आमदारांमध्ये अनरेस्ट होता. देवेंद्रजी झाले नाहीत, देवेंद्रजी झाले नाहीत, देवेंद्रजी झाले नाहीत, आम्हाला. मी महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो. माझ्या कार्यकर्त्यांना समजवताना असं म्हटलं की अरे देवेंद्रजींकडे पहा, त्यांनी केवढा त्याग केला. हिंदुत्वासाठी आणि विकासासाठी मनावर दगड ठेवा, हे आपल्याला निभावायचं आहे. अजून कमाल किंवा यात काय घ्यायचं होतं. लगेच प्रेसने, एजन्सीने त्याचं व्यवस्थित रिफ्लेक्शन काय केलं की एकनाथजी झाले हे यांना वाईट वाटलं, ते दगड ठेवला म्हणतायत. अरे बाबा, माझ्या कार्यकर्त्यांना समजवतोय. आश्चर्य म्हणजे मी एकनाथजींना मानतो. त्यांनी व्हेरी नेक्स्ट मुवमेंट केसरकरांना सांगितलं की दादा अडचणीत आहे, तुम्ही बोललं पाहिजे. केसरकर काय म्हणाले? केसरकर असं म्हणाले की ज्यांचे 105 + 7 112 आहे त्यांना मुख्यमंत्रीपद नाही मिळालं तर मनावर दगड ठेवला म्हणायचं का पेढे वाटायचे? केसरकर म्हणाले. मग केसरकरांमध्ये कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करा की असं म्हणाले म्हणून. तर अशा जर प्लेन वाक्यानं, 3च वाक्यानं माझी कॉन्ट्रोवर्सी 3च वाक्यात झाली. आणि त्यामुळे मी निर्णय केला की तुमच्या प्रेसवाल्यांच्या फंदातच पडायचा नाही. तुमच्या प्रेसवाल्यांवर थोडंच माझं चाललं आहे. मी दिवसाचं 24 तास काम करतो आणि माझं काम उभं करतो. तुम्हाला जर कोणीतरी एजन्सी येऊन फीड करत असेल की जरा असं करा, किंवा त्याला आणखी शेवटचं सांगतो. लोकसभेमध्ये मी गेलो मंगळवेढ्याला. मला देवेंद्रचा फोन आला की काही केला, सोलापूरची शिवसेना हलत नाही आहे, दादा तू काहीतरी कर. तर शिवसेनेच्या तिथले तानाजी सावंतांचे भाऊ मोठे शिवाजी सावंत, ते माझे खूप मित्र आहेत, दबाव माणूस. शिट्टी मारली, 5,000 पोरं बाहेर पडलं. मी शिवाजीरावांना असं म्हणतोय की शिवाजीराव, माडा अवघड आहे, काम केलं पाहिजे. आता हे मी तुम्हाला म्हणत नाही का परिस्थिती कठीण आहे, तर नीट काम करा.
हे वाक्य एका छोट्या ग्रुपमधून बाहेर गेलं. मंगळवेढलं वाक्य सुरू झालं की दादाने माडा कठीण आहे म्हटलं, दादाने ऍक्सेप्ट केलं काय माडा कठीण आहे. आणि दुसऱ्या मिनिटाला दिल्लीहून माझ्या अध्यक्षांचा फोन आला, यंत्रणा असल्यामुळे मराठी हिंदीत कन्वर्ट करून आला, दादा आपने ऐसा कहा कि माडा कठीण है. बोला है कठीण है, लेकिन बोला क्यों. कहा बोला मैंने शिवाजी सावंत को कन्विंस करते वक्त बोला. बाहर कैसे गए, मुझे कैसे मालूम बाहर कैसे गया. हे कैसा आपोआप होतं काय, घाबरत नाही, करा काय करायचं ते. आणखी एक गोष्ट कॉन्ट्रोवर्सीत सापडली होती ती म्हणजे गजावराणीची भेट. तेही असंच आहे विषय. हा, मी का त्यांच्या घरी गेलो, का त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो, का त्यांचा चहा प्यालो, का त्यांचं काही काम ऐकलं. त्या दिवशी मी जवळजवळ 48 हंड्याने गेलो, 48. आताही गणपतीत मला असंच होतं, रोज मी 50-52 गणपती जाऊ लागलो. मी कधी गजाननांना भेटलो नाही, मी कधी गजाननांचा फोटो पाहिला नाही. स्टेजवर गेल्यानंतर कानात एक जण म्हणलं हे गजानन. हां, गर्दीत मी होतो, त्यांनी माझं स्वागत केलं, फिनिश. मग मी गजानन कसे महान नेते त्याचं भाषण केलं. हां, का काय केलं, स्टेजवर गेलो. प्रत्येक हंडीच्या ठिकाणी तुम्हाला एक शाल घालता ना त्यातलं. पहिल्यांदा पाहिलं मारण्याला, तर मला कसं कळणार. आता तुम्ही मारणे आहात आणि इंटरव्ह्यू घेतात, नंतर मग आपण ते आत्ता इंटरव्ह्यू घेतलेले मारण्या, पण बापरे बापरे, आधी काय नाही सांगितलं मी इंटरव्ह्यूला बसलो नसतो. सध्या योजना म्हणले की मीडियामध्ये 2 चेहरे दिसतात, एकनाथ शिंदे आणि अजित पवार. फडणवीस फारसे दिसत नाही, याचं काय कारण वाटतं. चुकीचं आहे. सगळ्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीणमध्ये हिरिरीने देवेंजी आहेत आणि त्यांचं लोकांशी कनेक्ट खूप मोठा आहे. कसं झालं तर माझ्या डिपार्टमेंटची सुद्धा मुलींचं शिक्षण 100% माफवाली योजना आली, पण मुख्यमंत्री लाडकी बहीण ही इतकी पॉप्युलर योजना आहे, सगळ्या पटापटापटा त्याच्या पोटात गेल्या. 7.5 हॉर्स पॉवरला वीज फ्री, एवढी मोठी गोष्ट आहे, पण रांगा लावून महिला नोंदणी करतात, त्यामुळे ती पॉप्युलर झाली. आता ही 7.5 हॉर्स पॉवरवाली देवेंजीची योजना आहे, 100% मुलींची माझी योजना, माझ्या डिपार्टमेंटची योजना आहे. तर त्याला फार वेटेज मिळत नाही आहे. याचं कारण त्या लाडक्या बहिणीने असं, म्हणून तर विरोधक अस्वस्थ आहेत की गेलं सरकार, आलंच त्यांचं पुन्हा एकदा. कारण आधीच 130 आहेतच, ह्या पडत्या स्थितीत 130 विधानसभा आम्ही पुढे आहोत. पुण्यामध्ये 6पैकी 5 मध्ये पुढे आहोत. हे काय सरकार आणतात. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे कुठेतरी स्टेबल होत आहेत असं चित्र आहे, चांगलं आहे, आणि त्याचा फटका भाजपला बसला असंही बोललं जातं. काय बसत नाही. हे बघा, राजकारण हे एकच क्षेत्र असं आहे की ज्याच्यामध्ये दुसरा मोठा होताना आनंद मानला जात नाही. अदरवाईज हिंदू परंपरा ही दुसऱ्याला मोठं होण्यात आनंद मानणारीच आहे. आपण म्हणतो ना की समजा शेजारच्या मुलाला चांगले मार्क्स मिळाले, आपण पेढे घेऊन जातो. आपल्या मुलाला रागवतो, अरे बघ त्याच्याकडे काहीतरी, पण नाही, बायको म्हणते पेढे द्यायला, नाही, तो पहिला आला, मला आवडलं नाही, असं नाही. आपण राजकारण मात्र क्षेत्र असं आहे की ज्याला दुसरा मोठा झालेला आवडत नाही लोकांना. पण आम्ही हिंदू संस्कृतीचे वाहक असल्यामुळे आमच्यावर हेच संस्कार आहेत, जो करतो तो नाही तो पुढे जाईल, ज्याच्या नशिबात आहे तो पुढे जाईल. राजकारणामध्ये नशीब फार महत्त्वाचं असतं. या राज्यात असे मुख्यमंत्री झाले की ज्यांनी सकाळी झोपेतून उठेपर्यंत सुद्धा व्हिज्युअलाइज केलं नव्हतं की आज आपल्याला मुख्यमंत्रीपदी शपथ घ्यायची. त्यामुळे त्यांच्या नशिबात होतं, ते झाले. नशिबात असलेल्या कर्तृत्वाने टिकवायचं असतं, त्याने टिकवलं, मानलं पाहिजे. म्हणजे 14 ते 19 मी PWD मिनिस्टर आणि ते MSRDCचे मिनिस्टर होते. MSRDC ही PWDची एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. असा प्रशासकीय अनुभव 14 ते 19 कमी मिळाला. माझ्या 8 खाती होती, तरी सुद्धा त्यांच्या भाग्यात होतं, धाडस होतं. 39 अधिक 10 49 जण घेऊन बाहेर पडणं सोपं नव्हतं. मध्य प्रदेशमध्ये आम्ही 2 वर्षांनी सरकार केलं कारण 2च कमी होते. कर्नाटकात आम्ही 4 कमी होते, सरकार केलं. इथे 40 कमी होते, एवढे आणायचे होते. आणि त्यामुळे आम्हाला 2-2.5 वर्ष काही हाताशीच लागत नव्हतं. तरी केलं धाडस, त्या धाडसच त्यांना बक्षीस मिळालं. राजकारणामध्ये कोणी धाडस मला काही नको, हे घ्या माझे 50 आणि तुम्ही व्हा मुख्यमंत्री, असं नसतं ना. त्यामुळे त्यांनी जर मुख्यमंत्री झाल्यानंतर ग्रीप घेतली असेल तर ते आपल्या सगळ्यांचं यश आहे की त्यांना मुख्यमंत्रीपद चालवण्यासाठी आवश्यक असणारे गुण पिकअप करता आले.
पण गेली काही अनेक वर्ष देवेंद्र फडणवीस हा चेहरा होते, आता दुसरा चेहरा मिळालाय, ऑप्शन मिळालाय, असं वाटतं का? बघा, पुन्हा मगाचच म्हणेन की अडचण काय, आणि अशी काही देवेंद्रजींची लोकप्रियता वगैरे वगैरे कमी झालेली नाही. शेवटी एकच वस्तू जेव्हा असते तेव्हा ती एकालाच मिळणार, त्यावेळेला दुसरा बाजूला होणार. मी गमतीने नेहमी म्हणत असतो की आता काय केलं पाहिजे की प्रत्येक पक्षाने त्यांच्या एका विधानसभेच्या तिकिटाचे पार्ट केले पाहिजे. 3 महिने तू आमदार, मग 3 महिने तू राजीनामा द्यायचा, मग इच्छुकांची मोठा प्रेफरन्सची लिस्ट बनवून ठेवायची. 3 महिने असं आमच्या 5 लाखाला माहिती आहे. आमच्या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये वर्षानुवर्ष होतं. 2.5 महिन्याच्या महापौर असायचे आमच्याकडे. 2.5 महिन्यानंतर गप राजीनामा द्यायचा आणि हिंमत नाही न देण्याची, मग 2.5 महिन्यात दुसरा. म्हणजे 5 वर्षामध्ये आमच्याकडे 10-10, 12-12, 15-15 महापौर व्हायचे. मग तसंच करायला लागेल ना, आणि तसं करावं असं उद्धवजीने त्यावेळेला म्हटलं की 2.5 करा. काय 2.5 करा, कशासाठी करा? आमचे 112, तुमचे 54, कसे करा? तरी आमचे नेत्यांची मनं मोठी की ते म्हणाले की नाही, थोडी मंत्रिमंडळ आधा करू बाई, मग विधानसभेच्या जागा आधा करू. मग ते मगच सरकत, शर्ट दिला तर बनियन दे, करत करत मुख्यमंत्री बनवून गाडी घालून. ते नाही नाही, ये नाही होगा, आपले का था, मैंने असं कभी कहा नाही था. तो वाद तर 5 वर्ष चालला. काय लोकांना यात इंटरेस्ट आहे, तुम्ही का वारंवार तेच मांडताय, आम्हाला काही कळत नाही. कारण मी नेहमी सामान्य नागरिकाच्या भूमिकेत पाहतो, अरे का वारंवार सांगतायत, लोकांना इंटरेस्ट नाही आहे तुमचं काय झालं, त्या खोलीत काय झालं, ह्या खोलीत काय झालं. पण प्रत्येक भाषणात तेच. मग त्यांनी कसं प्रॉमिस केलं आणि कसं पाळलं नाही, आणि ह्या खोलीतून त्या खोलीत. आम्हाला तुम्ही वीज माप देणार का, कांद्याच्या निर्बंधाचं बोला. सध्या राजकारणाचा स्तर घसरलाय अशी बरीच चर्चा आहे. सगळ्याच पक्षांच्या नेत्यांबद्दल असं बोलता येईल. सर्वपक्षीय नेते विधानं काही ना काहीतरी चुकीची करत असतात, आणि भाजपचेही नेते त्याला अपवत नाहीत. काय म्हणाल? नाही, अत्यंत चुकीचं चाललं आहे. याच्यावर मी वारंवार म्हटलं आहे की विरोधी असून सुद्धा सिनियर असल्यामुळे शरद पवार साहेबांसारख्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन सर्व पक्षांची, मग नितीनजींसारख्यांना त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून एक बैठक केली पाहिजे आणि एक आचारसंहिता ठरवायला पाहिजे. हे सर्वसामान्य माणसाला आवडत नाही आहे, किंवा सर्वसामान्य माणसाने एक मोठी सह्यांची मोहीम करून 1-1.5 कोट सह्या या कोणालाही ॲड्रेस न करता म्हटलं पाहिजे की तुमचं हे आम्हाला आवडत नाही, बंद करून टाका. कारण शेवटी राजकारण्यांना लोकच कळतात की हे लोकांना आवडत नाही, मतं कमी होतील. आणि म्हणून तर लोक मताला जाण्याचं प्रमाण कमी होत चाललेलं कारण असं की काय चाललं यांचं, तुम्हाला मुख्यमंत्रीपद नाही मिळालं, बरं नाही मिळालं, मान्य केलं होतं का, बरं मान्य केलं, हे आमचा काय संबंध आहे? रोज उठून आमच्या वर्तमानपत्री स्पेस कशासाठी खात आहे, आणि टी व्हीवरच्या इलेक्ट्रॉनिक स्पेस कशासाठी खात आहे? हे काल ऐकलं, परवा ऐकलं, आणखी एक वेळा ऐकलं. 5 वर्षामध्ये 535 वेळा ऐकलं हो, बरोबर नाही? तुम्ही अशा नेत्यांना सांगता का? मी तेवढा मोठा नाही. एक मला सांगितलेलं काम सोडून मी बाकीच काहीच करत नाही. मला जेव्हा माझे अमित भाई सांगतील दादा आप एक करना पडेगा, आप सब लोगों को आप ही ला सकते हैं, ते म्हणाले करू. आज ते मला काम दिलेलं नसल्यामुळे माझा काही संबंध नाही. तुमच्यासारख्याबरोबर खंत व्यक्त करू, संपला विषय. विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर आली. कोणते महत्वाचे मुद्दे भाजप घेऊन निवडणूक लढणार? नाही, एक तर महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीवर खूप काम करायला लागेल. त्यातला एक टप्पा आता आपण डिक्लेअर केला की 10 लाख तरुणींना आपण 1 वर्षाची अप्रेंटिसशिप देणार, की ज्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट आहे आणि पैसे पण आहेत. डिप्लोमावाल्यांना 6,000, डिग्रीवाल्यांना 10,000, असं 3 टप्पे केले. तर त्याप्रमाणे अगदी ग्रामपंचायतीत सुद्धा 4 जण अपॉइंट होणार, आणि त्या ग्रामपंचायतीने त्यांच्याकडून काम करून घ्यायचं, पगार सेंट्रली सरकार देणार. त्याच्यानंतर मोठ्या प्रमाणावर विदेशात जाणाऱ्यांना स्किल आणि दिशा यासाठी 2 मोठी कामं सुरू झाली. एक जर्मनीमध्ये 4 लाख लोक हवे आहेत, त्यासाठी 6 मंत्र्यांचा ग्रुप झाला, त्याचे प्रमुख आहेत केसरकर. 10,000 पहिले सिलेक्ट झाले. आणि काल परवा पुण्यात एक MOU आपण केला की केंद्र सरकारची एक विदेशात नोकऱ्यांचं एक एम्प्लॉयमेंट एक्सचेंज आहे. आम्हाला पण नव्याने कळलं. त्याचं पुण्यात आपण ऑफिस सुरू केलं की ज्याच्यामध्ये जगभरातल्या नोकऱ्यांची तुम्हाला वारंवार माहिती दिली जाणार. तुम्ही म्हणाल नाही ही नोकरी मी करू शकतो, तर तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट, स्किल देणार, भाषा शिकवणार, व्हिसा काढणार, तिकीट काढून देणार,
आणि त्या देशामध्ये पाठवणं. म्हणजे ते जर्मनीपुरतं नाही, ते जगातल्या सगळ्या देशांसाठी आहे. असे खूप प्रयोग. किंवा मी एक खूप गेल्या महिन्याभरात विषय मांडतोय की महिलांसाठी 4 तासाचे जॉब क्रिएट करा की ज्यात तिला घरही सांभाळायचं आणि थोडे पैसेही कॉन्ट्रीब्यूट करायचे. त्यातून मुळात डबल नोकऱ्या तयार होतील. म्हणजे फुल टाईम नोकऱ्या ज्या आहेत त्यांना हात लावू नका, पण नवीन क्रिएशन करा 4 तासाच्या नोकऱ्यांचं, की ज्याच्यामध्ये एक नवीन ॲक्ट करा की जेणेकरून तो प्रॉव्हिडंट फंड, ESIs, ग्रॅच्युइटी, परमनंट ह्या घेऱ्यात तो येणार नाही. बोनसमध्ये प्युअरली एक 8-9 हजार पगार मिळेल. मग ती घरी पण सगळी मुलांचा डबा करून दिला, नवऱ्याचा करून दिला, स्वतःचा करून घेतला, आली संध्याकाळी नवरा आणि पोराण्याच्या आधी घरी गेली. असे खूप प्रयोग करत 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 महाराष्ट्रातली बेरोजगारी संपवली पाहिजे. मराठा आरक्षणाचं आंदोलनही त्याच्यातूनच त्याला बळ मिळालेलं आहे की गावोगाव शेती आहे, उत्पन्न चांगलं आहे, पण मुलीला नोकरी पाहिजे. त्यामुळे त्याचं लग्न होत नाही. अशी 35 वर्ष झालं लग्न होत नाही, 36 वर्ष झालं लग्न, अशी गावोगाव मोठी फौज तयार झाली आहे. आणि मग त्यांना हे सगळं अपील होतं की बस आरक्षण मिळालं की दुसऱ्या दिवशी आपल्याला मंत्रालयातच नोकरी मिळणार आहे. आणि तो अडचणीत असल्यामुळे त्याला ते भावतं, त्याचा काहीच दोष नाही. पण त्याला म्हटलं पाहिजे की अरे वा आरक्षण देऊ, ते आपल्या हक्काचं आहे, पण त्यातून सगळ्यांचे प्रश्न कसे जमतील. वर्षाला 10,000 नोकऱ्या क्रिएट होणार. मग असे म्हटल्याप्रमाणे तुला 50 मिळणार, मराठा समाजाला त्या 19%, 5%, 50 जातीमध्ये 50 मिळणार, बरोबर ना, एवढंच मिळणार ना. तर त्याच्यापेक्षा अण्णासाहेब पाटील महामंडळ जे आहे ना त्याच्यामध्ये 15 लाखाचं कर्ज विदाऊट इंटरेस्ट मिळतं. तू 15 लाख घेतलीस की तू 5 लोकांना नोकऱ्या देतो. आतापर्यंत 1 लाख लोकांना मिळाला, 5 लाख जॉब क्रिएट झाले. इथे 50 झाले, तिथे 5 लाख झाले. अशा खूप गोष्टी बेरोजगारीसाठी करायला लागले. एक, जवळजवळ सगळे पाण्याचे प्रोजेक्ट पूर्ण होत आले तरी मराठवाड्यातले काही राहिले ते पूर्ण करायला लागले. शेतकऱ्याला पाणी मिळालं, खतं मिळाली आणि बियाणं मिळाली की त्याला अनुदान काहीच लागत नाही. शेतमालाला भाव पाहिजे. त्या भावामध्ये सुद्धा सरकारच्या डोक्यामध्ये आहे की कधी कधी आपण एक भावांतर नावाची योजना आणतो. ती कॉमन करता येईल का शेतकऱ्याच्या 25% पिकासाठी, की तुझ्या 25% पिकाला जो भाव हवा आहे तो मार्केटमध्ये नसेल तर उरलेल्या अमाऊंट आम्ही देणार, त्याला म्हणतात भावांतर. अशा खूप गोष्टी ह्या नजीकच्या काळामध्ये युतीचं सरकार आलं तर करता येईल. सर, शेवटचे 2 प्रश्न. पुढचा मुख्यमंत्री भाजपचा असेल का? युतीचा असेल, दिल्ली ठरवेल. माझ्या शंकाच नाही. तर लिहून ठेवा आणि बाहेर जाऊन बेट मारा कोणाशी. 170च्या जागी 1 जागा आली तर आपण वाटेल त्या हरायला तयार आहोत. युतीचं असेल, दिल्ली स्कोर ठरवतील. आमच्याकडे काय, आम्ही सगळे ह्या वाक्यावर जगतो, नेत्याची इच्छा ही तर आज्ञा. नेत्याने आज्ञा करायची नसते, नेत्याने इच्छा व्यक्त करायची असते. नेत्याला आज्ञा द्यावी लागली तर मजा काय, मग कधी आज्ञा पाळू कधी नाही पाळणार. नेत्याची इच्छा ही तर आज्ञा. अनुशासन आम्हा प्यार. आम्ही ये नहीं कोणीतरी ये क्या गडबड हुई, ऐसा काही होता है का, हे चुप बैठो भाई, उसने बताया करना है. महायुतीचं होईल, काय काळजी करता. सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही द पॉलिटिक्सशी बोललात, चौफेर मतं मांडलीत, दिलखुलास मतं मांडलीत. आपले खूप खूप आभार. पुन्हा इथे भेटू, तुर्तास इथेच थांबू. खूप खूप धन्यवाद.